तुमचा इथे 10वीचा एक पेपर आहे आपल्याकडे, तुमच्या शाळेचाच आहे तो, मातोश्री विद्या मंदिरचा. हा, तो आपण सोडवायला घेऊ या ठिकाणी. एक 30 मार्काचा पेपर आहे तुमचा, 1.5 तासाची वेळ आहे. प्रॅक्टिस पेपर आहे तो तुमचा इंग्रजी विषयाचा. तर दुसऱ्या विषय मी चालू नाही करत आता, गणित घ्यायचं होतं पण आज नाही जमलं आपल्याला ऑफलाईन जायला, त्यामुळे ऑनलाईन आपण घेऊया. लक्ष द्या, खूप छान पेपर आहे तुमचा. छान म्हणजे पेपर सॉरी So section 1, question number 1, section 1, language study. Question number 1, do as directed, attempt any 4. तुम्हाला फक्त 4च अटेम्प्ट करायचे याच्यामधले फॉर 2 मार्क्स. सो टोटल मार्क्स किती आहेत? 8 मार्क्स आहेत तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1 ला कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग द करेक्ट लेटर्स. सो फॉर या प्रश्नासाठी तुम्हाला ना, जर तुमचं रिडिंग आहे ना, रिडिंग इंग्लिशच्या पुस्तकाचं, ते रिडिंग तुम्हाला या ठिकाणी फार महत्वाचं आहे. सो क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला ऑलरेडी कळलं, इथे B-A, दॅट मीन्स इथे काय तुम्हाला ए येणार. BANK बँक, BANK बँक, हा झाला पहिला प्रश्न. हे लिहिला तर तुम्हाला अर्धा मार्क मिळणार. इथे किती मार्क्स मिळाला तुम्हाला? अर्धा मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळाला. सेकंड बघा, MON-TH, सॉरी MON-H, मग इथे टी येणार. MONTH, मंथ. मंथ लिहिताना पूर्ण लिहायचं तुम्हाला वर्ड तुम्हाला पूर्ण लिहायचं, आणि जो वर्ड तुम्हाला ब्लँक आहे, अंडरलाईन, जे लिहिलं तुम्ही ए आहे तर ए ला अंडरलाईन करायचं, टी ला अंडरलाईन करायचं. करेक्ट? अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचे. नुसतं ए टी असं लिहून चालणार नाही. देन क्वेश्चन नंबर 3 बघा, BUN-LE, सो काय ना, बंडल. BUNDLE, बंडल लिहिलं, यू गॉट हाफ मार्क्स. किती मिळाले तुमचे? 1.5 मार्क या ठिकाणी झाले. REULAR काय ना, रेग्युलर. सो तुमचं झालं हे रेग्युलर लिहिलं, तुम्हाला मिळालं हाफ मार्क. किती मार्क मिळाले तुम्हाला? हाफ मार्क्स या ठिकाणी मिळाले. गेटिंग? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथे क्वेश्चन नंबर 2, put the words in alphabetical order. So question number 1 and question number 2 तुम्हाला दिलेला आहे. याचा अल्फाबेटिक ऑर्डर व्यवस्थित असेल, यू गेट 1 मार्क. याचा असेल तर यू गेट 1 मार्क. टोटल 2 मार्क्स. त्याचं एक जर इकडे तिकडे झालं ना, तर तुमचं उत्तर डायरेक्ट चुकून जातं, कारण अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये एक सिक्वेन्स असतो, दे इट हॅज टू कम. क्वेश्चन नंबर 1 बघा, हिअर इट इज स्पेसिफिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रिअलिस्टिक. सो S-M-A and R याच्यातला पहिला वर्ड आहे S, याच्यातला पहिला लेटर, सॉरी अल्फाबेट आहे, याच्यातला आहे M, हिअर इट इज A and here it is R. तर एबीसीडी सर्वांना येत असते. एबीसीडी मध्ये जर बघितलं, A will come first, S will come second, ABCDEFGHIJKLM NOPQR S. समजलं? मग हा जो क्रम झाला, हाच क्रम तुम्हाला इथे लावायचा. सो अचिवेबल विल बी फर्स्ट, देन मेजरेबल विल बी सेकंड, रिअलिस्टिक विल बी थर्ड, and the fourth word will be specific. फोर्थ का तुमचा स्पेसिफिक असणार. पण लिहिताना तुम्हाला सर्व वर्ड लिहायचे आहेत. आन्सर याच्या खाली लिहायचा आन्सर, देन फर्स्ट वर्ड लिहायचा अचिवेबल, कॉमा मेजरेबल, कॉमा रिअलिस्टिक, कॉमा स्पेसिफिक. समजते? असं तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 3 जर हे लिहिलं व्यवस्थित तर तुम्हाला मिळेल 1 मार्क या ठिकाणी. यू गेट 1 मार्क हिअर. आता जो सेकंड क्वेश्चन आहे याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजिंग असे वर्ड्स येतात तुम्हाला, बिकॉज बघा, प्रेसिडेंट, पाथ, पॅरामीटर्स, प्रोग्रेस. इफ यू सी द वर्ड्स, सगळ्याचा पहिला जो अल्फाबेट आहे तो पी आहे. झालं गोंधळ इथे? ठीक आहे. मग आपला सेकंड बघायचा आहे. इथे काय आहे तुमचा आर, इथे आहे ए, इथे पण आहे ए, आणि इथे पण आहे आर. आता तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे की आर आर जे आहेत याचा नंबर एक तर तिसरा असणार किंवा चौथा असणार. याचा पण तिसरा असणार किंवा चौथा असणार. आणि जे उरलेले आहेत दोन, तर इधर पी ए आणि पी या दोघांपैकी हा एक तर पहिला असेल किंवा दुसरा असेल. आपण पहिला असेल किंवा दुसरा असेल. नाव सेकंड बघत आहे. आता आपण पहिला दुसरा नंबर आधी शोधू. ए झाला, त्यानंतर इथे आहे टी, अँड देन हिअर इट इज आर. सो ऑब्विसली आर आधी येतो, टी नंतर येतो, PQRST. सो दिस वन पॅरामीटर जो आहे ना, हा पॅरामीटर हा तुमचा 1 नंबर. पाथ विल बी सेकंड नंबर. पाच तुमचं सेकंड नंबर. आता 1 झाला, 2 झाला, आता तुला 3 आणि 4. नाव इथे बघा PRE आहे. काय आहे? PRE, प्रेसिडेंट, आणि हिअर PRO. सो ई आधी येतो, ओ नंतर येतो. देअरफॉर हा तुमचा झाला थर्ड नंबर. कोणता नंबर झाला? थर्ड नंबर विल बी द प्रेसिडेंट, अँड द फोर्थ नंबर विल बी व्हॉट? प्रोग्रेस. समजलं? फोर्थ नंबर विल बी प्रोग्रेस. हे रफ असं तुम्हाला वहीमध्ये किंवा तुमच्या पुस्तक पेपरमध्ये असं करायचं नाहीये. दिस इज द रफ वर्क. म्हणजे PAR
parameter first, path will be the second, precedent will be the third number, and progress will be the fourth number. These are तुमचे alphabetical order. Parameter लिहा, comma path, comma precedent, comma progress. You get 1 mark here. Question number 3 बघा, punctuate. Punctuate the following. उद्गार तुम्हाला चिन्ह द्यायची असतात त्यांना. How long can it stretch? Question number 1. How long can it stretch? So how long can it stretch? प्रश्न विचारला आहे how. H capital how long can it stretch? How long can it stretch? हा तुमचा आन्सर. समजतंय how long can it stretch? H कॅपिटल काढला आणि स्ट्रेच नंतर क्वेश्चन मार्क दिलेला आहे. सेकंड जे आहे ना दॅट इज दी म्हणतात ना सेकंड मध्ये एक बोललेलं आहे गोष्ट दॅट इज दी म्हणतात ना म्हणतो येस इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव काहीतरी म्हटलेले आहेत इज दॅट सो. सो फर्स्ट जे बोललेलं आहे ते तुम्हाला घ्यायचं डबल इंडियट मध्ये. आय शुड बी कॅपिटल इज दॅट सो असं आहे का ते क्वेश्चन मार्क. हु सेड बघा सॉरी इथं डबल इंडियट काउंट पूर्ण करायचं आहे आणि मग कॉमा टाकून सेड. हु सेड मिसेस. सो एम कॅपिटल मिसेस श्रीवास्तव. परत एस कॅपिटल श्रीवास्तव आणि फुल स्टॉप. सो दिस इज असं जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा तुम्हाला 2 मार्क्स या ठिकाणी मिळणार. ओके गाईज लक्ष द्या. पुढे क्वेश्चन नंबर घेऊया आपण पुढचा. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज क्वेश्चन गाईज. बँक मेक 4 वर्ड्स. तुम्हाला 4 वर्ड्स बनवायचे आहेत. कंडिशन आहे मिनिमम 3 लेटर्स. कमीत कमी 3 लेटर्स पाहिजेत. युझिंग द लेटर्स इन द वर्ड. बँकरप्ट. बँकरप्ट हा शब्द आहे. चलो सो फर्स्ट बघा मिनिमम 3 विचारलंय. सो स्टार्ट करूया आपण इथून. जेवढं होईल तेवढं आपण ट्राय करूया. सो बँक हा एक वर्ड तयार होतो. बँक. देन नेक्स्ट यू हॅव ANT ant. Then you have RUN run. Then you have PUT put. PUT put नको आपण दुसरा घेऊया. Then you have बघा काय आता सांगा पटापट. RUN रन झालं, बँक झालं, अँड झालं. देन PUT put पण चालतं. RAT रॅट आहे का रॅट. RAT येस RAT रॅट. हे झाले 4 वर्ड्स. आता त्याच्या पुढे जर तुम्ही वाटलं असं लिहू शकतो पण गरज नाही तुम्हाला लिहायची. राईट ओनली व्हॉट एव्हर इज आस्क्ड. जेवढं विचार तेवढं तुम्हाला ठिकाणी लिहायचं आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढे. रिलेटेड वर्ड्स. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितले होते रिलेटेड वर्ड्स. थिंक. आता विचार करा. कसा विचार करायचा आहे. थिंक. थिंक डीपली. थिंक डीपली. त्यानंतर थिंक केअरफुली. काळजीपूर्वक विचार करा. कारण विचार करता सुद्धा काळजी घेतली पाहिजे तुम्ही सगळ्या गोष्टीची. So think carefully. Then think think what guys. सांगा पटपट. प्रयत्न करा सांगा. बघा. Yes, so think deeply, think carefully, think moderately, think smartly, think peacefully, think wisely. You can add many adverbs here. Question number 6. Complete the word chain of adjective. तुम्हाला adjective ची word chain पूर्ण करायची. Adjective म्हणजे काय. विशेषण. Adjective means what. विशेषण. Start with the last letter of the previous word. Smart दिले आहे तुम्हाला. Smart T. आता T ने तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. चलो ट्राय करो. Yeah, so Aryan has given right answers. बघा इथे smart. Smart च्या नंतर दिले tall. Then long. After that will be काय दिले good आणि dirty. Good and dirty. Good and dirty. Question number 1 मधला B question आहे तुमचा. Attempt any one. Make a meaningful sentence by using phrase to muster up courage. To muster up courage. Or add a clause to the following sentence to expand it meaningfully. He felt certain. एक तर हे करा किंवा हे करा. दोन्ही तुम्ही करू शकता.
ऍट अ मस्टर टू मस्टर ऑफ करेज. ओके, आणि ही फेल्ड सर्टन. त्या दोनपैकी एक तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. चला ट्राय करा. सो मस्टर ऑफ करेज. सो ही मस्टर्ड अप करेज टू टेल द ट्रूथ. ही मस्टर्ड अप करेज टू टेल द ट्रूथ. समजलं? त्याने धैर्य एकवटलं खरं सांगण्यासाठी. ही मस्टर्ड अप करेज. ही मस्टर्ड अप करेज टू टेल द ट्रूथ. ठीक आहे, टू टेल द ट्रूथ. टू टेल द ट्रूथ. थोडं जरा हँडल इकडे तिकडे होईल. TRUTH. Or he felt certain that it is to be done, or it has done, or it has already done, वगैरे वगैरे असे तुम्ही वाक्याची फ्रेज बनवू शकता. Question number 2 बघा. Here also you have to attempt any one. Question number 2 also, here you have to attempt any one. Yes, so add a prefix or suffix to make a new word. Real and success. तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स ऍड करायचा आणि नवीन वर्ड तयार करायचा आहे फॉर 1 mark. और मेक इट अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फॉलोइंग वर्ड्स. किंवा रिअल आणि सक्सेसचं तुम्हाला सेंटेन्स बनवायचे आहेत. सो रिअलचं काय ना सांगायला. रिअलचं काय ना, रिअलचं तुमचं रिअली येतं, तुम्ही या ठिकाणी सफिक्स ऍड केलाय. सक्सेसचं सक्सेसफुल येतं. बस एवढं लिहिलं तुम्हाला 1 मार्क्स मिळून जातो. किंवा रिअल आणि सक्सेसचं तुम्ही वर्ड बनवायचा आहे, सेंटेन्स बनवायचा आहे. सो इट इज रिअल टू, इट इज रिअल टू, सो इट वॉज रिअल Pearl. It was real pearl. It was a real pearl. अशी तुम्ही सेंटेन्स बनवा. किंवा सक्सेस. सो सक्सेस इज दी और यू गेट सक्सेस वेन यू स्टडी हार्ड वगैरे शब्द वाक्य तुम्ही म्हणून या ठिकाणी शकता. पुढे जाऊया. याच्यानंतर मला वाटतं पॅसेज असतं तुम्हाला.